विपक्ष आपण बघतो देसाईमध्ये एक साईड आपण रिचित दुसऱ्या साईडला सचिन भोईर. त्यानंतर आपण सामना बघणार पहिल्या फेरीतील शेवट सामना जितेले नांदिवली पक्ष आगासनामध्ये सामना पाहणार आहोत. 6 सामन्यामध्ये आपण पहिले चौथा सामना आपण पाहणार आहोत कारण का एका दिवशी आपण 12 संघ ते खेळणारे आपल्याला दिसत आहेत. आमचे दोन पंच देखील आपण बघतोय मैदानावर. सोमनाथ ठोंबरे आणि चंद्रकांत जाधव एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेत आपण बघतो. पंच आपण बघतोय क्रिकेटमध्ये पंच पुण्यामध्ये ज्याने क्रिकेट खेळला ज्याने क्रिकेटचा अनुभव असा व्यक्ती आपण पंचाने विकास आणि आपण रिची सलामीची जोडी इथं गोलंदाजी सज्ज होतो. एक जबरदस्त गोलंदाज जो आपण बघतोय शहरी विभागातून विक्टरी स्पोर्ट्स संघामध्ये खेळणारा दिसतो सोमनाथ भोईर. की सुखदेव काका आमच्या सर्व खेळाडूंसाठी आमच्या समालोकांसाठी एक आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील आम्ही नंतर सामना संपल्यानंतर सत्कार करणार आहोत. कारण आपण पाहिजे आता वय वर्ष 56 तरी अजूनही फिटनेस खूप चांगलं आहे. गोलंदाजी सज्ज होतोय सोमनाथ उमरी संघ नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. विषय आपण श्याम थडबंडे क्षेत्ररक्षण अमोलच्या स्वरूपात आपण एक देवेंद्र आपण बघतोय अमोल आहे. कबर सिरीजन मध्ये राजकुमार मध्ये एक नवीन खेळाडू अजूनही बघायला मिळेल. चेंडू पहिला चेंडू ट्राय करतोय चेंडू कव्हरला बीट इथं मात्र मिड ऑफला बीट करतो. चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. थँक्यू. पहिला चेंडू आपण की 30 सर्कलच्या बाहेर मारतो साईडला चौकाराने आघात करतोय. चेंडू पुन्हा शपलवर मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडूच्या पर्यंत बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये फीड होतो. प्रशांत चेंडूला फीड करतो. वडोली 20 संघाचा संघ कोणी खेळाडूचा प्रतिनिधी आला असेल तर इथे यायचंय आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं. आपण बघतोय की सामना इथे चालू येतो म्हणजे उमरली पक्ष देसाई मध्ये बत्तीस संघाने नाणेफेकी जिंकली आणि आपण फलंदाजी आमंत्रित केले देसाई संघाला. निलेश दादांचा जो बॅनर कटआउट एखादा जर डायरेक्ट हिट झाला तर बलिराम जुबारे साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पण ते सोमनाथ गोलंदाजी मार्ग टाकला फलंदाज डावखर फलंदाज रिची मात्रे. चेंडू अतिशय सुंदर फटका पण तेवढं चांगलं क्षेत्र मिसफीड होते इथं मात्र 30 सर्कल मध्ये डफला मात्र मिसफीड होते. राजकुमार मात्र मिसफीड करतो. एक धाव मिळते मात्र अकाउंट ओपन करतो. दुसरं करते 6 कारण सोमनाथला मध्ये एक धाव किती महत्वाची आहे. दोन्ही संघ जर आपल्याकडे कल्याण डोंबिवलीतील अतिशय नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये खूप चांगले फलंदाज चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. ड्रेस कोडचा ब्ल्यू आणि भगवा कलरचा आपण केशरी कलरचा ड्रेस कोड वागतोय. सोमनाथ वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक राईट ऑफ तिकडे मारा करतो. स्टॅकल विकास साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहतो. फाईन लेग रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतो. देवेंद्र यांना पाहतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहतो. कुमारच्या सर्वात एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहतोय. साईडला क्षेत्ररक्षण पॉइंट टी पॉइंट कवचला क्षेत्ररक्षण सचिनच्या स्वरूपात. चेंडू गुडलँड वरनं टेकआउट होतो. चेंडू फलंदाज मात्र इथं बाद होते आउटसाइड एजच्या माध्यमातून. विकास बॅक टू पवेलियन. जरा लक्ष द्या आपण तर आम्ही तुम्हाला थँक्यू बोललो तुम्ही थांबायचं. फलंदाज येतो मध्ये अंडर 21 खेळाडू आपण म्हणजे तर राहुल अप्रतिम क्रिकेटर ज्याने खूप चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला नेहमी एक चांगला स्टार्ट करून दिला तो राहुल आता इथं मात्र येतो. आपण म्हणजे तर 3 षटकात लगातार मारले तर 7000 रुपयाचा पारितोषिक आणि आयोवा कॅचसाठी 1100 रुपयाचा पारितोषिक. चेंडू ट्रॅक चेंडू हवे ते फलंदाज मात्र इथं बाद होतोय. यस दरम्यान गजानन साळवी साहेबांचं इथे आगमन आमच्या जगत त्यांचं हार्दिक स्वागत.
थँक्यू थँक्यू. अप्रतिम संगीत लावलं डीजे मास्टरच्या मध्ये. सूर्यनारायण जर उगवलं असता आकाशाचा रंग समजला असता, सूर्यनारायण जर उगवलं असता आकाशाचा रंग समजला, छत्रपती शिवाजी राजाचा जन्माला आले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अप्रतिम संगीत लावलंय. इथं मात्र दोन फलंदाज बाद करतोय. सोमनाथ अप्रतिम गोलंदाजी करतो. अनुभव काय हे अनुभव दाखवतो. पहिल्या चेंडूत चौकार गेल्यानंतर मात्र कमबॅक करतो आणि आपण की एड्रिकच्या उंबरठ्यावर आहे. स्ट्रायकीला फलंदाजी होतो. आपण एकशरक्षक फलंदाज जितू पाटील. जितू पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतो. जितूसाठी आपण ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्याच्यासारखं 3 खेळाडू आहेत. चेंडू हवे द्यायला प्रेमनाथ चूक करतोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. थँक्यू. 3 षटकार मारण्याचा आपण 7,000 वार्षिक राजीव भोईर यांच्याकडून. कारण आपण चूक केली मित्र म्हणून यावेळी क्षेत्ररक्षकाने. कारण प्रेमनाथनं आपण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र झेल पकडण्यासाठी गेले आणि चौकार गेलाय. रात्री येऊ नको नाईटला. आपण म्हणतो लकी ठरतो म्हणजे देसाई संघ आणि दुर्दैवी ठरतो म्हणजे पहिले षटकाच्या समाप्तीनंतर आपण म्हणतो धाव संख्या धाव फलकाची 2 गडी बाद. 10 धावा. कारण आपण बघितलं तर जिगावदी उंबरली संघ सुद्धा एक जबरदस्त संघ. यावर्षी खूप चांगला परफॉर्मन्स करतो हा संघ. आपण पाहिले की अमोल सारखा एक जबरदस्त सलामीचा फलंदाज 90 फलंदाज खूप चांगला. आता आपण बघतो प्रशांत एक अजून एक नवीन खेळाडू बघायला मिळतो. नवीन चेहरा बघायला मिळतो. त्याचा गोलंदाजी सज्ज होतोय संघनायक सचिन भोईर. ह्याच विभागात आपण बघतोय की नेवाली पाडा इथे जबरदस्त नाईट रजनी स्पर्धा होणार. 25 ते 1 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. लखन जाधव आपण बघितलं की यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाणार. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत फॉर्म पोहोचेल. तेव्हा आम्ही प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचू. ज्या संघांना खेळण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधायचा. लखन जाधव आपण पाहिले तर निलेश जाधव एक जबरदस्त क्रिकेटर या मलंगड विभागातील. सचिन गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला रिची म्हात्रे. चेंडू कट करतो. चेंडूला लेट चेंडू 2 क्षेत्राच्या गॅप मधनं पाहिजे. कुमार चेंडूला फेड करतो का पण चेंडू मात्र सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. रिची जर बघितलं तर प्रमुख फलंदाज नाही पण रिची मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतोय. अनुभव काय हे दाखवून देतोय. कारण का बघितलं तर दोन्ही क्रिकेटर खूप चांगले आहेत. सचिन पण एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने कित्येक सामने गोलंदाजी फलंदाजी जिंकून दिले माझ्या संघाला. रिची त्याने आपल्या फलंदाजीवर नेहमीच चांगला स्टार्ट करून दिला संघाला. ते मात्र थोडाच ऑप्शनच्या बाहेर चेंडूला कट करतोय. चेंडू बॅकवर्ड पॉईंट पॉईंटच्या मधनं चेंडूला सीमा पार करतोय. सुनील पाटील अप्रतिम फटका. क्लास कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू सीमा पार. गुड शॉट. आपण बघितले तर एक सूचना सुद्धा आमच्यापर्यंत आली. विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलंगड यात्रा आपण बघतोय की 11/2/2017 रोजी. तरी सर्व हिंदू बांधवांनी आपण बघितलं यात्रेसाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय. एक जबरदस्त यात्रा. पुढे चेंडूला ऑन साईडला घेऊन करतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो चेंडू खेळतोय. 1-10 मिनिटं. रिची मात्र खूप समजदारीने क्रिकेट खेळतोय. 2 चौकार दाखवून मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकला फलंदाजी बघितलं तर जितू पाटील एक जबरदस्त यष्टीरक्षक फलंदाज. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 19. 2 गडी बाद. 19 आपण पाहिलं तर बाद झालेलं फलंदाज आपण पाहिलं विकास बाद झालाय. राहुलने काही योगदान दिलं नाही. विकासने मात्र आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान. पहिल्या चेंडूत चौकार दाखवल्यानंतर विकास मात्र बाद होतोय. पुढे यष्टीरक्षक सोमनाथ भोईर क्षेत्रमध्ये बदल करतोय. पॉइंट लेग गलीला सुद्धा आपण क्षेत्रमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भावेश. सचिन चेंडू लॉक करतोय. चेंडूला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवे ते पाहिजे. श्याम झेल घेतोय का. श्याम मात्र इथं चूक करत नाहीये. फलंदाज जितू बॅक टू पावेलियन.
फलंदाजी मात्र बाद होतोय. थँक्यू. जमाना रवी ठाकरे पाली यांना विनंती तो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. वसंत जाधव साहेबांना विनंती होते व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. तर आपण बघतो महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव. डीजे मास्टर चौकार षटकार विकेट गेला आपण डीजे लावा कारण टायमिंग शॉट आपण दाखवा जरा तरच खेळाडूंना मजा येते प्रेक्षकांना मजा येते समालोचकांना पण मजा येते. सचिन गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला म्हणतात रिची मात्रे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट राईट करतो चेंडू लॉंग ऑन लांबाच्या बाद अप्रतिम फटका कार्पेटच्या मधून चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. थँक्यू अप्रतिम गुड जॉब डीजे मास्टर. प्रेक्षकांना विनंती होतो पडदा कोणी पकडायचा नाही कारण पडदा या स्पर्धेची शान आहे. नियोजकांना विनंती करतो जो पडदा खाली पडला त्याला जरा व्यवस्थित करायचं. पडद्यामुळे आपण भेटले की स्पर्धेला वेगळं रूप येतं. धावसंख्या वाढते 4 धावसंख्या 23. तिची मात्र खूप चांगली फलंदाजी करतो सचिन ओटीकडे मार्ग होतो. चेंडू पुन्हा एकदा बॅलर बॅक टू राईट बघायला मिळतोय. झेल सुटतो मात्र जेपर्यंत चेंडू फीड होतोय लॉंग ऑफचा खेळ येतोय आपण प्रेम चेंडूला फीड करतो. 1 मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिले तर 2 षटकाच्या साथ 24 धावा या षटकात आपण तब्बल धावा आल्या त्या 14 धावा आल्या आणि 1 गडी सुद्धा बाद केले सचिनने. ठीक आहे या दरम्यान मंडप डेकोरेशनचे चालक मालक यांना विनंती करतो व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. राजीव भोईर आपण बघतो सातत्याने खेळाडूसाठी पार्टिसिपेट होत आहेत. जमेली षटकारांची हॅट्रिक त्यामुळे 7,000 रुपयाचं वार्षिक मिळणार आहे. अच्छा गोलंदाज कोण सज्ज होतोय सोमनाथ भोईर बातचीत करतोय कदाचित नवीन गोलंदाज सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. प्रशांत मी प्रथमच त्याचा सामना बघणार आहोत आज आणि प्रशांतला तुम्ही गोलंदाजी प्रथमच करताना बघणार आहोत. बघतो की सामना खेळलाय मला 12वा खेळ सांगतात बाळू की पण आज मात्र गोलंदाजी करताना प्रथमच बघणार आहोत. कारण का कसरत असणार आहे त्याची कारण संघनायकाने विश्वास दर्शवलाय. आज योगेश तर का गोलंदाज आपल्याला दिसत नाहीये संघामध्ये. महेश पाटील दुसरं काय जबरदस्त क्रिकेटर त्याने रायगडच्या भूमीवर जाऊन 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा केलाय. प्रशांत वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक करतोय. धावसंख्या आपण म्हटली तर देसाई संघाची 3 गडी बाद. धावसंख्या आपण बघतोय 24 धावा आहेत म्हणजे 12च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. प्रशांत वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण म्हणजे अनुभवी फलंदाज रिची म्हात्रे. 9 स्ट्राईकला जर बघितलं तर संघनायक आहे आकाश पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. प्रशांत शॉट चेंडू पुल चेंडूला भिरकावून देतोय. चेंडू सीमेरेच्या बाहेर जाऊन जातोय. 6 धावा गुड शॉट. थँक्यू. या प्रेक्षकाने आपण झेल बघायला त्याला पारितोषिक मिळणार आहे पण सामना संपल्याचं त्यांनी यायचं आहे. मला वाटतं सापाडे संघाचे खेळाडू दिसतात तिथे. कुठल्या गावचा असं खेळू चेंडूला पूल करतो शॉर्ट ऑफ पूल करतो. चेंडू कार्पेटच्या मागे मध्ये सचिन येतो चेंडूला उचलतो फेकी करतोय. अप्रतिम फेकी बघायला मिळते. एकच धाव मिळते. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 3 गडी बाद 31. कारण रिची आज चांगली फलंदाजी करताना दिसतो. रिची जरा बघितलं तर अनुभव काय हे दाखवून देतोय. एक बाजू आपण म्हणजे लावून धरलेली करत दुसऱ्या बाजूला आपण विकेट रेग्युलर इंटरेस्ट पण जातात. नंतर नवीन फलंदाज संघनायक आहे आकाश पाटील. आकाशसाठी ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फाईन लेग सर्कल मध्ये लेग गलीला सुद्धा आपण क्षेत्ररक्षण पाहत आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण प्रेमनाच्या सर्वात साईडला क्षेत्ररक्षण एक गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण. प्रशांत
लोखंडा चेंडूला फक्त बघितलं तर कातकाने घेऊन काढतो चेंडू मिडविकेटरच्या मध्ये मिस स्पीड होते चेंडू सीमा पार करतो का पाहिजे 2 पायच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार 4 धावा. काल बघितले नाईट रजनीमध्ये 50 धावा कुठले आकाशने तर प्रशांत फलंदाज मात्र इथं बाद देतोय आकाश बॅक टिप नाही पहिला गडी बाद करतोय आपण पहिले तर थँक्यू प्रशांत आपण पहिले तर आपल्या करिअर मधला पहिला गडी बाद करतोय बाद कुणाला करतोय संघ नायकाला आकाशला जेणे कारण नाईट रजनी मध्ये खूप चांगली फलंदाजी केली 50 धावा कुठल्या होत्या आपण पहिले तर राजू भोईर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक ज्याने बाहेर षटकाच्या बाहेर झेल बघायला येतो म्हणजे आपण पहिले तर एक खेळाडू आपण पहिले तर सापाडे सांगत अतुल पारितोषिक स्वीकारताना आपल्याला दिसतोय नंतर सामनावर होतं म्हणजे अगासन विपक्ष किती नंदिनी संघ दोन्ही संघाच्या संघाने यायचं नाटकीसाठी प्रशांत गोलंदाजी मार्ग धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 35 धावा 4 गडी बाद 35 प्रशांतची स्टाईल बघितली मलिंगा स्टाईल ज्याप्रमाणे योगेश गोलंदाजी करतो गतीने त्याचप्रमाणे प्रशांत चेंडू पुण्याला लोखंडा चेंडू काकाच्यामध्ये गोलू काढतो चेंडूला चेंडू होतो विकेटच्या मध्ये यावेळी मात्र चुकी करत नाही येतो म्हणजे आपण म्हणजे तर मेघनाथ एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 30 षटक प्रगती पथावर रिची वैयक्तिक 22 धावांवरती फलंदाजी करतोय आपण तर 3 चौकार एक षटकार दाखवले खूप चांगली फलंदाजी करतोय रिची मात्र सरी ऑन साइडला क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्कोअरला एक मिडविकेटला क्षेत्रक्षण लॉंग मध्ये क्षेत्रक्षण हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू डायरेक्ट हिट फलंदाज रिची बॅट टीम अवेले डिंडोली जरा मैदानात जाते लवकर रिची सारखा फलंदाजी इथे मात्र बाद होतोय राजकुमारने विचार केला असेल एक धाव घेतली चालेल पण रिची सारखा फलंदाजी इथे बाद झाला तर खूप चांगलं होईल आणि बॅकफूट जातो हा म्हणजे आता देशचाही संघ रिची बॅक टू पावेले नवीन फलंदाजी तो म्हणतो प्रवीण आणि असं ड्रीम टॉली त्याची मैदानात जाते ठीक आहे आपण बघता ही स्पर्धा स्वर्गीय भाषा आपण तर निलेश ठोंबरे याच्या स्पर्धा आपण की स्पर्धा ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं म्हणजे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपले आई गावदेवी क्रिकेट क्लब खोनी आणि बालाजी क्रिकेट क्लब बालाजी 11 खोनी यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये विनंती करतोय अगस्त संघाचे संघनायक आणि जितू नांदिवली संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय आपण जो कोणी जर निलेशचा जो कटआउट आहे त्याला जर डायरेक्ट हिट करत जो फलंदाज त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आणि लकी ड्रॉ मध्ये 147 रुपयाचं कुपन फाडायचं आहे आणि आपण म्हणजे भाग्यवान विजय त्याला ज्युपिटर मिळणार आहे आता आपण ज्युपिटरची मार्केटिंग प्राइस जर बघायला गेली तर कॅश मध्ये 65,000 रुपये आणि लोनवर जर गेले ही स्कूटर घ्यायला गेले तर 75,000 रुपयाला तुम्हाला पडेल पण इथे मात्र फक्त 147 रुपये म्हणजे 150च्या आतमध्ये रक्कम भरायची आणि ज्युपिटरवर स्वार होऊन जायचे आज आपण पाहिलं तर एक परप्रांतीय खेळाडू निष्ठेचा झेल पकडला नक्कीच त्यांनी घरी असताना फोन करून सांगितलं की मी 1100 रुपये जिंकले 2 प्रेक्षक मात्र इथं एक खेळाडू सुद्धा ठरलाय तो म्हणजे आपण पहिले सापाडे संघाचा आत बघितलं तर अतुल जरी संघ हरला असं पण अतुल मात्र 1100 रुपयाची कमाई करतो इथे धावसंख्या आपण 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त 36 चौथा षटक घेऊन येतो यावेळी आपण वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतो म्हणजे सोमनाथ भोईर स्ट्रायकर फलंदाज प्रवीण नो स्ट्राईकला आपण पाहिलं एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू नितीन पाडी
सोमनाथ चेंडू लाईन बघायला लागणार आहे यावेळेला पंच मला वाईट चिघून करतायत. धावस संख्या 1 ने वाढते. धावसंख्या 37 धावा. 5 गडी बाद 37 अशी धावसंख्या. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हरचा वापर केला जाणार आहे. सोमनाथ राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू अप्रतिम फटका ट्राय करतो. चेंडूला अपेक्षा कावर आणि लॉकच्या पडणं. चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र डीजे मास्टर सुद्धा आमच्या लय मध्ये आले. तर दुपारच्या पैकी 12 वाजल्या. डीजे मास्टरला माहिती आहे भोजनाची सुद्धा वेळ जवळ येत चाललेली. चेंडू पुण्याचा फिरकावून देतोय. बिग 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 षटकार. 6 धावा. गुड शॉट. संख्या 6 ने वाढते. धावसंख्या 47. एक चौकार एक षटकार. आता मात्र प्रवीण आक्रमक रूप धारण करतो. कारण प्रवीण यांना माहिती आहे की स्लो ओव्हर चालू झालेले आहेत. धावा करणं फार गरजेचं आणि त्या धावा मात्र घेत आहेत. कारण आपण पहिले अंडर 21च्या माध्यमातून आपण 3 खेळाडू आपण पाहिले तर देसाई संघाला खूप चांगले पाहिजे. प्रवीण आपण पाहिले तर आकाश राहुल सरगे जबरदस्त खेळाडू बघितले. आणि आपण पाहिले की सुखदेव काका हे खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे ट्रेन सुद्धा करत आहेत. मॅडम सावळा ठोंबरे साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. तुमच्या अजिंक्य हार्दिक स्वागत. चेंडू पुणेला बॉटमॅनचा वापर केला जातो. त्या सर्कलमध्ये चेंडू फीड होतोय. आपण सोमनाथ येतोय आणि चेंडूला फीड करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला चांगला कमबॅक बघायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सामना चालू येतो म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी उंबरली पक्ष आपण देशाच्या माध्यमातून आपण तर स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळेल. पनवेल टेनिसच्या माध्यमातून अप्रतिम फटका ट्राय करतो. चेंडूला चेंडू जातो डीप कव्हर रिझन मध्ये जबरदस्त चेंडू फीड होतोय. 2 धावा इथं पूर्ण होत आहेत कापायचं आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. हवेशीर चेंडूला फीड करतोय. आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण ज्युपिटर बाईक लकी ड्रॉ साठी 147 रुपयाचं कुपन फाडायचं. ज्युपिटर बाईक आपल्याला बघायला ज्युपिटर मिळणार आहे. आणि बॅनर हिट साठी आपण म्हटलं ती 1000 रुपये पारितोषिक. जनार्दन जुमारे कोणी याचकडून पुन्हा शप्पलून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतो. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या 49. राकेश मात्र प्रतिष्ठानतर्फे आपण प्रेक्षकांना नेहमी पुण्याचं काम केलं जातं. पाण्याचा वाटप केलं जातो. आज आपण पाहिजे तर राकेश नाईये पण खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी खेळाडूंनी राकेश म्हात्रेचं नाव सातू समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं. कारण युट्यूबच्या माध्यमातून आपण म्हणजे 188 देशामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते आणि राकेश म्हात्रेचं नाव तिथपर्यंत जातंय. चेंडू पुन्हा त्या कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढतो. चेंडूला चेंडू लॉंगाच्या मध्ये जबरदस्त लॉंगाचा खेळाडू येतोय. चेंडूला फीड करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ते म्हणजे 50 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पण आपण म्हणले की या आयोजकांतर्फे हॅलो 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 विजय मास्टर तुम्हाला एक सूचना असणार. प्लीज जरा तुम्ही सेटिंग हलवू नका. जी सेटिंग आहे ती राहू दे. योग्य सेटिंग आहे. कारण की आम्हाला पण डे नाईट समालोचन करायला लागतं. चालेल पण आपण थोडंसं जरा सहकार्य करा. आम्हाला पण डे नाईट समालोचन करायला लागतंय. तर आज आपण म्हणजे वाकलन इथे सुद्धा स्पर्धा चालू आहे. आपण या विभागात अजून एक स्पर्धा चालू होती म्हणजे यास्कोनी गावात. आणि अजून एक स्पर्धा पाहिजे तर आपण पहिले MBBA ट्रॉफी मास्टर ब्लास्टर ट्रॉफी आपण बघतोय जुनडोंबरीच्या मैदानावर. त्यांच्या पाण्याने आयोजित केलेली स्पर्धेत अंतिम षटक पाहिजे तर कोण घेऊन येतोय. धावफलकावरती धावा म्हणजे 50 धावा देश संघाने उभारल्या. पाहिजे पवन प्रवीण आणि आपण नितीन कशा प्रकारे फलंदाजी करतो. आणि शेवटचं षटक जरा आपण म्हणजे तर राजकुमार घेऊन येतोय. कारण नेहमी आपण बघतो की श्याम शेवटचं षटक टाकतो पण आज मात्र श्याम गोलंदाजी गरज नाहीये. कारण आज आपण म्हणजे 2 षटक आपण म्हणजे सोमनाथने फेकले. सचिनने गोलंदाजी केली आणि आपण तर प्रशांत सर काही नवोदित गोलंदाज सुद्धा आपण पाहिलं. स्पर्धा आपण पाहतात सगळ्या निलेश दादा ठोंबरे स्मृती चषक 2017
जर आपण पाहिलं तर आयोजक जर पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ आणि बालाजी 11 खोनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान आहे त्यांचं. चला पुन्हा एकदा विनंती करतोय जिथे 11 नांदिवली संघ विपक्ष आगास संघ दोन्ही संघात संघाने नायक द्यायचे. राजकुमार गोलंदाजी मार्कवर कोणी गाव एंड करून टॉप आहे चेंडू हवे यावेळेला चेंडू फीड होते. कुमारने प्रयत्न केले होते पण कुमारला माहिती की आपल्या आवाकाच्या बाहेर जेलमध्ये चेंडू जाऊ देत नाही. आपण बॅटिंग लगेच येते देवेंद्र येतात आणि एकने धावस संख्या मारते. धावस संख्या 51 अंतिम षटक प्रगती पथावर आहे. वन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग गलीला सुद्धा आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहतोय. लॉंगॉनला एक खेळाडू आपण पाहतोय. राजकुमार गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. कोणीगाव एंड कडून चेंडू पुणे कॉन देतो. चेंडू जातो तो लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण होतंय. अप्रतिम फेकी रिंगणाची घरघर आपण म्हणले की एक चांगली स्पर्धा आपल्याला अजून एक बघायला. नाईट रजनी सुखदेव पाटील सांगितले की आमच्या गावात सुद्धा आम्ही नाईट रजनी ठेवणार. तारीख अजून आमच्यावर पोहोचली नाहीये. धावस संख्या वाढते. धावस संख्या चेंडूला घेऊन करतो ऑन साईडला अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळते. कुमार जेव्हा चेंडूला फीड करतो दुसरी धाव होती का पाहिजे इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी मात्र चांगली येत नाहीये. 2 ने धावस संख्या वाढते. धावस संख्या 54 5 गडी 54 अजून शेवट षटक प्रगती पथावर आहे. अजूनही आपण आपले काही छोटे वाकेत षटकार आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली राजकुमारने. राजकुमार एक जबरदस्त क्रिकेटर आहे. गोलंदाजी खूप चांगली करतो. फलंदाजी सुद्धा खूप चांगली करतो राजकुमार. राईट वर तिकडे मारा करतोय. चेंडू भिरकावून देतोय. पाहिजे चेंडू खूप हवेत आहे. फलंदाज मात्र इथं बाद येतोय. थँक्यू. आपण म्हणजे तर प्रेक्षकांसाठी ऐवा कॅचसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. आणि जेव्हा जेव्हा आपण राजीव भोईर येतात तेव्हा व्यासपीठावर आम्हाला समालोचकांना सुद्धा पारितोषिक देतात. आत्ताच त्यांच्यातर्फे आम्हाला समालोचकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खोनीच्या मैदानावर आपण भेटते की सातत्याने वर्षाव करतात ते प्रेक्षकांवर आपण असो खेळाडूंना असो आणि समालोचकांना. पुणेकर राजकुमार गोलंदाजी मार्कर राईट ओव्हर तिकडे मारा करतो. चेंडू पुन्हा एकदा फिरकावून देतोय. चेंडू पुन्हा एकदा हवे दे चूक करत नाहीये प्रेमनाथ. 2 झेल पकडतो आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येतो म्हणजे राजकुमार. थँक्यू. अंतिम चेंडू या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 4 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करतात. अप्रतिम गोलंदाजी राजकुमारसाठी जर जोरदार डाव होते. अप्रतिम गोलंदाजी केलेली जबरदस्त लास्टचं षटक हाणामारीचं षटक आणि धावसंख्या फक्त 54 आपल्या बघायला मिळते. सामना जर बरोबर झाला तर आपण म्हणजे सुपर ओव्हरचा वापर केला जाणार. राजकुमार राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू आउटसाइड आहे. 2 क्षेत्राच्या गॅप मधला चेंडू सीमा पार जातोय. थर्डमॅनला चेंडू बीट करून लकी चौकार. थँक्यू. धावसंख्या आपण म्हणजे चौकाराने वाढते आणि धावसंख्या होते 58. 59 धावांचं लक्ष आहे. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि आपल्याला या षटकामध्ये धावा दिल्या तर राजकुमारने खूप चांगली गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाकी. 59 धावांचं लक्ष पाहिजे. उभारली संघ लक्ष पार करतो की आपण म्हणजे तर रेसेस संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक आपण लिहिले योगेश मध्ये येतात. पण डीजेला पण आम्ही एक संधी देणार. डीजे
तर इस दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आपण पाहतो जबरदस्त सामना या ठिकाणी आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय सोनारपाडे सन्माननीय राजू पालकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी गजानन सालबी आणि विनंती करेल आपण आपल्या शुभास यांचे स्वागत करावं. सन्माननीय गजानन सालबी यांच्या शुभास राजू पालकरी यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे. या ठिकाणी आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. कक्षामध्ये बलपड्यामध्ये स्पर्धेचे वैशिष्ट्य कारण प्रत्येक पाहुण्याचं स्वागत अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. सन्माननीय राजू पालकर यांचं स्वागत होतं आमच्या अतिथी कक्षामध्ये. तसेच सन्माननीय कैलास पाडी सोनारपाड्याच्या यांचं देखील स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये होईल. मी अंकुश ठोंबरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास यांचं स्वागत करावं. सन्माननीय अंकुश ठोंबरे ग्रामपंचायत सदस्याच्या शुभास सन्माननीय कैलास पाटील सोनारपाडा यांचं स्वागत शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये सुनील पाटील आमच्या एडवोकेट या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुनील ठोंबरे यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास यांचं स्वागत करावं. सुनील पाटील यांचं स्वागत करतील. सुनील ठोंबरे यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास स्वागत करावं. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये रवी ठाकरे पालीच्या आमच्या सन्माननीय रवी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील ठोंबरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास रवी ठाकरे यांचं आपण स्वागत करावं. रवी ठाकरे यांचं स्वागत सुनील ठोंबरे आपण करायचं. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या चिंचवलीचे जयेंद्र कुंभारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी सुनील ठोंबरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. थँक्यू सर. तसेच सन्माननीय लक्ष्मण साळवे काकडबाचे यांचे देखील सुनील ठोंबरे यांना विनंती करेल आपण स्वागत करावं. लक्ष्मण साळवे यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील ठोंबरे यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास यांचं स्वागत करावं. तसेच पोसरीगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयदास ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेल सुनील ठोंबरे यांना की आपण आपल्या शुभास यांचं देखील स्वागत करावं. Thank you so much. सामनेकडे बोलूया. Now back to cricket. You are watching a big fight match. सामना या ठिकाणी सुरू होत आहे. आपण पाहतो या ठिकाणी लगातार 2 मोठे पडकार. नेक्स्ट मॅच चितू 11 नांदिवली बनाम आगासन या 2 बलाढ्य संघामध्ये म्हणून तिकडे या ठिकाणी दोन्ही संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. चितू 11 नांदिवली संघाचा संघनायक आणि आगासन संघाचा संघनायक आपण पाहतो 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. अमोलच्या बॅट मधनं गणगाती सुरुवात विस्फोटक अंदाज मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार 59 धावेचा पण असताना जबरदस्त सुरुवात मैदानावरती. या मध्ये मॅचचा पैसा पण करतो. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू स्क्वेअर लेग क्लिन्झर मध्ये तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अप्रतिम रनिंग गुड विकेट आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाले त्या धाबडकावरती 10 धाबा. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो. सचिन भुईर आणि अमोल ही सलामी जोडी या अंबारी संघाची आपण पाहतोय. अंबारी संघ म्हटलं तर अतिशय मोठा बलाढ्य संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहतो या ठिकाणी संघ तो देसाई संघ. एका बाजूला आपण पाहतो रिची मात्रे, दुसऱ्या बाजूला सचिन भोईर, एका बाजूला सुखदेव कागा, दुसऱ्या बाजूला श्याम भोईर अशी सामन्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपण पाहतो एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला सोमनाथ भोईर असा बिग फाईट सामना मैदानावरती या ठिकाणी धाबा चालत त्या धापडकापती 11 धाबा. धापडकापती फलंदाज बाद होतो या ठिकाणी मात्र धाबा चालत त्या धापडकापती 10-1 बाद 10 धाबा. फलंदाज अमोल बॅक टू द पवेलियन. थँक्यू सर. या दरम्यानचे चितू 11 संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. म्हणून तिकडे आगासन संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये आलो. नेक्स्ट मॅच आगासन बिटवीन G2 11 नांदिवली
नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आमच्या थोड्याच वेळानंतर आमच्या कक्षामध्ये सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय महेश दादा पाटील यांचं शुभागमन थोड्याच वेळानंतर आपण बघा. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व बलपाटील आपण बघा. थोड्याच वेळानंतर त्यांचं अतिथी कक्षामध्ये आगमन होणार आहे. या ठिकाणी मात्र सचिन भोईरनं चेंडू, या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये चेंडू विकलं जातात. चेंडू एक्स्ट्रा परिसरमध्ये तोपर्यंत 2 धाबा एक पडल्या आणि 2 धाब्यानं खातं खुलं केल्या. फलंदाज भावेश फलंदाजानं 22 2 धाब्यानं खातं खुलं केलं आणि धाबांपैकी धाबा झाल्या त्या 12 धाबा आपण पाहतोय. प्रति षटकामध्ये 12.11.80 म्हणजे जवळजवळ 12च्या सरसरणं या ठिकाणी धाबा बनवायचे आहेत. तर प्रत्येक आपण पाहिलं तर एकूण प्रथम फलंदाजी करताना देसाई संघानं 58 धाबा डोकल्या आणि 59 धाबेचं आव्हान असताना चोख प्रत्युत्तर दिल्या मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या अंबाली संघ. सोबत करतोय पुन्हा एकदा यावेळेस भिटकाव देतोय. बॅकवर्ड स्कोअर मध्ये यावेळेस शतक चढाई अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक. बॉल गोज ऑन फॉर रन. तर नेक्स्ट मॅच पुढचा सामना ठिकाणी दोन्ही संघनायक येतात. आगास संघाचे संघनायक आणि नांदिवली संघाचे संघनायक. तर मी सन्माननीय राजू पालकरी या निमित्त करेल आपण आपल्या शुभास नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय राजू पालकरी यांच्या शुभास आपण पाहतो नाणेफेकी होती. पुढच्या सामन्याची नाणेफेकी 2 बलाढ्य संघ मैदानामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये 4था सामना रंगेल नांदिवली बनाम आगासर. तर या ठिकाणी आपण पाहतो नाणेफेकी जिंकली ती नांदिवली संघानं. या ठिकाणी मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या ते 16 धाबा दमदार स्वरूपात आपण पाहतो. आगासन संघ नाणेफेकी जिंकतोय. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन. दोन्ही संघाला शुभेच्छा. सामना बिग फाईट असलेल्या मैदानामध्ये आपण पाहतोय. हा सामना सुरू आहे. आपण पाहतोय देसाई बनाम उंबार या 2 बलाढ्य संघामध्ये 59 धाबेचं आव्हान आणि दमदार स्वरूपात. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू आपल्या स्पर्धेमध्ये चेंडू या ठिकाणी कलेक्ट करतात नाही. कारण चेंडू जर कलेक्ट केला असता तर बिग विकेट सचिन भोईर बॅक टू द पबलिक झाला असता. मात्र जीवनदान लागतंय सचिन भोईरला. ताबडकावती धावा लागते 16. आकाश गोलंदाजच्या वृत्ती आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्याने क्लिक येतोय. पॉइंट मध्ये फक्त सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं पाहिलं आपण पाहतो 17 धाबा धाबगती झाल्यात. 59 धाबेचं आव्हान असताना 17 धाबा धाबगती लागल्यात. समीकरण येणाऱ्या चेंडूमध्ये अद्याप 42 धावेची गरज आहे. बिग बाईट सामना आपण पाहतो. एन्जॉय करतात आमचे प्रेक्षक. सामना बिग बाईट आहे. एका बाजूला देसाई संघ, एका बाजूला उंबारली संघ. एकाच विभागातील 2 मोठे संघ आमने सामने पाहायला मिळतात. आता चेंडू पुन्हा एकदा भिडकावून देतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय मात्र नशीब लागते पुन्हा एकदा भावेशला. डायरेक्ट हिट झाला असतं तर बलपाटील पुन्हा एकदा धावचीची संधी लाभणार होती. मात्र ठिकाणी संधी साधता येत नाहीये ती देसाई संघाला. नक्कीच धाबा झाले त्या धाबडकावरती 18. नक्कीच आपण बघतो विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी गोलंदाजाला सुवर्ण संधी. विकेटच्या हॅट्रिक साठी बक्षीस लागलाय. मात्र फलंदाजाला चेंडू भिडकावलाय. चेंडू स्ट्रेट डाऊन द मिड विकेट. गॉन 6 रन. ₹3000 पारितोषिक सन्माननीय राजू भोई साहेब यांच्या कडनं असणाऱ्या. नक्कीच आपण षटकारांच्या हॅट्रिकसाठी ₹7000 ठेवले होते. मात्र विकेटच्या हॅट्रिकसाठी ₹3000 पारितोषिक लागलाय.
म्हणजे आतापर्यंत आपण पाहतो धावा झाले ते 24 समीकरण 35 धावेची अद्याप गरज आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानामध्ये स्ट्रायकरमध्ये फलंदाज सचिन भोईर संघाचा संगणक. यावेळेस मध्ये इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू भिरकावून देतो. चेंडू हवेमध्ये जज केलाय. यावेळी चूक नाहीये. फलंदाज सचिन भोईर बॅक टू द पवेलियन. मेघनाथ ऑन द फायर. मेघनाथनं फायर सुरू केली मैदानामध्ये. पहिला चेंडूमध्ये मेघनाथच्या बॅट मधनं षटकार येतोय. धावपळकावरती धावा आपण पाहतोय. या ठिकाणी 31 धावा लागल्यात. समीकरण बदललंय. गरज येते 28 धावीची येणाऱ्या चेंडूमध्ये. बलपडी सामन्यामध्ये शिरगाव करताना हा रंग आपण पाहतोय. उंबारी संघ मैदानामध्ये. आता चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू कारण गोलंदाजच्या वृत्ती आपण पाहतोय. सुखदेव म्हात्रे उर्फ काका म्हात्रे आपण पाहतोय. बलपडी आपण पाहिले अतिशय अनुभव कारण 56 वर्ष क्रिकेट या ठिकाणी वय वर्ष 56 तरी सुद्धा कसं क्रिकेट खेळावं याचं जुत्त दाखतं उदाहरण या ठिकाणी काकानं दाखवलंय. जबरदस्त खेळाडू त्यांना या ठिकाणी तयार केलेत आपल्या विभागामध्ये. या ठिकाणी मात्र विश्रामिक शोध फलंदाज मेघनाथ बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का.
हॉल या ठिकाणी आपण बघतो का जबरदस्त गोलंदाजी झाली धाबळकपती धाबा लागल्यात त्या आपण पाहतो ठिकाणी 32 धाबा मात्र काका मातेसाठी विकेटच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण बघतोय तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आमच्या राजू भोई साहेबांकडून. आता तो चेंडू पुन्हा एकदा अग्रस्त बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त गोलंदाजी करणं वेगळाच षटका ठोकला त्याच्यानंतर काकानं अतिशय चांगला कमबॅक दाखवला. बालू पाहू शकाल मैदानामध्ये बघा किती चांगलं क्रिकेट वय वर्ष 56 झाली तरी कसं क्रिकेट केलं बा याचं चित्त दाखतं उदाहरण दाखवलं काकानं. अप्रतिम कमबॅक वडा कमबॅक. आता तो चेंडू पुन्हा एकदा अग्रस्त बॅटनं खेळण्याचा प्रयत्न लेगस्टम्पच्या बाहेर या ठिकाणी स्वरचा इशारा येतोय. धाबळकपती धाबा लागतात ते आतापर्यंत आपण पाहतोय. स्कोर वॉज ऑन 33 धाबा 33 धाबा आपण पाहतो धाबळकपती लागल्यात. 26 धाबेची गरज येणाऱ्या चेंडू मध्ये. या ठिकाणी बहुतेक पंचाचा इशारा स्वेर अतिरिक्त धाबा पाहतो धाबळकपती धाबा 33 धाबा समीकरण उठल्या येणाऱ्या चेंडूमध्ये 26 धाबेची गरजचा सामना जबरदस्त रंगला मैदानामध्ये. मग तिसरं षटक मार्गस्थ येणारे समीकरण 13 चेंडू आता मात्र गरज आहे ती मैदानामध्ये आपण पाहतोय. धाबाजने धाबळकपती 13 चेंडू 26 धाबेची गरज आहे मैदानामध्ये. सामना अद्याप बालूपाटे आपण बघतोय बॅलन्स आहे मैदानामध्ये. बॅटनं घेण्याचा प्रयत्न या मध्ये चेंडू हवेमध्ये स्ट्रेट ऑन दी डीप मिड विकेट तोपर्यंत फक्त 2 धाबा येतात आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3ऱ्या धाबेचा प्रयत्न थोडीशी अलगेसीपणा दाखवली मैदानावरती मात्र 3री धाव कंप्लीट होती. धाबळकपती धाबा आपण पाहतो ठिकाणी 36 गरज आहे ती फक्त 23 धाबेची. येणारे 12 चेंडू थँक्यू सो मच. या ठिकाणी बघतो धाबा झाले ते धाबळकपती 36 धाबा समीकरण उरलं येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 23 धाबेची गरज आहे. दुपारच्या कडक कोणामध्ये अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय देसाई संघ आणि दुसऱ्या बाजूला उंबारी संघ. दोन्ही बलाढ्य संघ एकाच परिसरातील 2 मोठे नामवंत संघ जिंकण्याचा त्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना रंगतोय. या 2 बलाढ्य संघामध्ये अस्तित्वाचा बालपडीला अस्तित्व कोण टिकावेल आणि अस्तित्व कोण गमावेल. येणारे 12 चेंडू 23 धाबेची गरज आहे. येणारे षटक सामन्याचं चित्र आपण पाहतोय. येणाऱ्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर देसाई संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. आणि दरम्यान किशोर टोमरे यांचा शुभागमन होता. या किशोर टोमरे आपण मंचावरती तसेच विजय पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. लक्ष्मण भोईर यांचं देखील शुभागमन होत आहे. या पण अतिथी कक्षामध्ये आणि स्थानपन्न बाब
तसेच शिवाजी पाटील आमचे टायगर्स आहेत, त्यांचं देखील शुभागमन होतं. शिवाजी पाटील या पण कक्षामध्ये आपण बघतो आपण झालं त्यात आपण कबड्डी जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. दोन बलाढ्य संघामध्ये 12 चेंडू 23 धावेची गरज आहे. अतिशय मोठी लढाई, बिग फाईट सामना, यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. सामना अतिशय रंगतदार आणि मोठा आहे. या मैदानामध्ये सामना फार कठीण असेल तर हे सामन्याचं चित्र अद्याप मैदानामध्ये सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. आणि येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती अद्याप 23 धावेची. 12 चेंडू 23 धावेची गरज. बारपाडी सामना रंगतोय. मात्र गोलंदाजी वरती येतात. चौथं षटक आकाशाचा वापर करण्यात येतोय. एक अतिशय चांगला गोलंदाज क्लिक करतोय. मात्र आपल्या भारतरामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत फलंदाजानं 2 धाबा एकवटल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाबा होत आहेत. ताबडतोब 38 धावांची गरज. 21 येणाऱ्या चेंडू मध्ये 11 चेंडू आणि 21 धावेची गरज आपण पाहतो. मैदानामध्ये जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघामध्ये अद्याप सामना मैदानामध्ये रंगलाय. 2 बलाढ्य संघामध्ये 11 चेंडू 21 धावेची गरज. बॅटचा बेसवर करतो इस्लामिक स्ट्रोक. फलंदाज बाद होत आहे. अंबाली संघाला अजून एक धक्का. बळीमोठी स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय निलेश दादा ठोंबऱ्यांच्या स्मरणार्थ दिव्य स्पर्धा मुकुंद शेठ ठोंबऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो ज्युपिटर स्कूटी. तर आमच्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी ज्युपिटर स्कूटी असणार आहे, जिची किंमत फक्त 147 रुपये बालू पडेल. 147 रुपयामध्ये आपण ज्युपिटर बाईक जिंकाल हे आपलं भाग्य असेल. मात्र आपण लकी ड्रॉ मध्ये सामील व्हावं लागेल. आता चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न दाखवत आहे. आकाश स्वतःची गुणवत्ता सादर करूया. आकाश एक अतिशय नामचीन गोलंदाज आहे. या आकाशने कित्येक वेळा या देसाई संघाला चांगले दिवस दाखवले आहे. तो आकाश पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सादर करताना मैदानामध्ये येणारे समीकरण बदलतं, वेळ बदलत्या. बलबट चेंडू पुन्हा एकदा रडकुलित कार्पेटच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. अप्रतिम रनिंग गुड द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावा होते. 40 धावांची गरज आहे. 19 धावेची अद्याप गरज मैदानामध्ये येणाऱ्या चेंडू मध्ये. बालपणी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील आता 8 आणि 19 धावेची गरज या मैदानामध्ये. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर टेकअप होतात. टर्न विथ बाउन्स. अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजीवरती रोख लावलाय. अशा परिस्थितीला धावांची गरज आहे आणि फलंदाज मात्र डॉट चेंडू खेळतात त्या मैदानामध्ये. दबाव पूर्णपणे उंबारी संघाच्या फलंदाजामध्ये. समीकरण बदललंय. 7 चेंडू 19 धावेची गरज. पुन्हा एकदा इस्लामिक स्ट्रोक. एकच धाव लागते आणि मात्र धावा होत्या त्या 41-18 धावेची गरज. अंतिम षटक बालू पाटील 18 धावेची गरज. फोन देऊ ना तू. फोनवर काय बोलतो तू? मोबाईल दे माझ्या. पिन देऊ बरोबर. होणे कोणाचा मेसेज आहे रे? 6 चेंडू 18 धावेची गरज आपण पाहतो. सामना आपण पाहिला तर यावेळी सामन्यामध्ये शिरगावकर त्याला पाहिलं देसाई संघ एक मोठा संघ आणि देसाई संघ जर जिंकला तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था आमच्या सन्माननीय राजू भोई साहेबांकडे असणार आहे. नक्कीच राजू भोई साहेब आपण पाहतो 18 धावेची गरज आणि संघ विजयाच्या दिशेला वाटचाल करतोय. मग उंबाली संघ या ठिकाणी थोडासा दबावाला बळी पडलाय. कारण फलंदाज सचिन मोहीर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव या संघामध्ये पाहायला भेटला आणि एकही फलंदाजानं चांगली कामगिरी केली नाही मैदानामध्ये. मात्र अंतिम षटकामध्ये 18 धावा उभारेल का? फलंदाज तयार. या ठिकाणी देसाई संघाचं भवितव्य दयानंदच्या हातामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकरमध्ये फलंदाज आहे भावेश.
आणि दुसरा फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी प्रेमनाथ आणि भावेशी जोड या मैदानामध्ये म्हणजे उंबाली संघाचं भवितव्य या दोन फलंदाजच्या हातामध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला देसाई संघाचं भवितव्य दिलाय काकांना दयानंदच्या हातामध्ये आहे. भवितव्य जबरदस्त सामना, एकूण 18 धाबीची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जबरदस्त पंचांकडे अफील या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत आहे. भावेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज भावेश बाद झाला. मैदानामध्ये येणारी जिम्मेदारी येणाऱ्या नवीन फलंदाजच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुमार, नवीन फलंदाज मैदानामध्ये देतात कुमार आणि फलंदाज प्रेमनाथ याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असेल. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 18 धाबीची गरज आहे. बाली पाटील आपण पाहतोय तिचं या ठिकाणी उंबारली संघ सचिन भोईर बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाने चांगली कामगिरी दाखवली नाहीये. त्यामुळे उंबारली संघ थोडा दबावामध्ये आणि बॅकफीडवरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या 5 चेंडू गरज 18 धाबीच्या मैदानामध्ये. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करताना हा देसाई संघ दयानंदच्या पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट प्राप्त केला. गोलंदाज दयानंद राईट अबोव्ह द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आपल्या भारतीय शस्त्राचा वापर केलाय. पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये बेडी घालण्याचं काम केलंय. बालपणी सामन्यामध्ये शिरगाव 4 चेंडू 17 धाबेची गरज. 4 चेंडू 17 धाबेची गरज. मैदानामध्ये आता मात्र संघर्ष करावा लागेल. इथनं उंबाली संघाला कठीण परिस्थिती, इथनं उंबाली संघाला खडतर प्रवास सुरू झाला मैदानामध्ये. कारण 4 चेंडू 17 धाबा म्हटलं तर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता मैदानामध्ये असेल उंबाली संघाला. आता बॅटचा बॅट समोर घेतोय. पाहावं लगेच जज केला इस्लामिक स्ट्रोक. अजून एक फलंदाज बाद. प्रेमनाथ बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय स्पर्धेचं टायटल सॉंग बालू पाटील सातत्याने डीजे भाषेच्या माध्यमातून ऐकवलं जातं आमच्या प्रेक्षकांना. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. दुसरा दिवस आणि या स्पर्धेने दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलाय. अतिशय मोठं स्पर्धा आणि घवघवीत यश प्राप्त केलंय मी म्हणेन या आयोजकांना. बॅटचा बेस पण करतोय इस्लामिक स्ट्रोक की प्रॉपर टायमिंग. चेंडू यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू 6 धाबा. थँक्यू. 2 चेंडू 11 धाबेची गरज आहे. सामना पुन्हा एकदा स्ट्रायकर मध्ये फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी फलंदाज कुमारनं स्वतःची जिम्मेदारी पार करावी लागेल. कुमारनं येणाऱ्या चेंडू षटकार डोकला तर सामना अंतिम चेंडू पर्यंत बिग फाईट पाहायला मिळेल. आता येणारा चेंडू फार महत्वाचा. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला तो देसाई संघाला आणि सन्माननीय राजू भोई साहेब यांच्याकडे दुपारच्या जेवणाची व्यवस्था देसाई संघाची. नक्कीच आपण पाहतोय एक चेंडू बाकी आहे. सामना आपण पाहतोय पूर्णपणे देसाई संघाच्या बाजूला झुकला. मला पण पाहतो नेमका उंबाली संघाचं चुकलं कुठे तर मीटर ऑर्डरच्या मध्ये आलेले फलंदाज त्याने केलेली खराब कामगिरी, त्याने दिलेली साथ, त्यामुळे आज संघ बॅकफुटला ढकलला गेला आणि उंबाली संघ या स्पर्धेतून बाहेरच्या दिशेला केवळ अतिरिक्त 1 चेंडू 10 धाबेची गरज. यावेळेस मध्ये सामना जिंकला देसाई संघाने. जबरदस्त क्रिकेट. देसाई संघाचं अभिनंदन. आणि या ठिकाणी उंबाली संघ आपण स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो.
आणि अभिनंदन करतो या ठिकाणी देसाई संघाचा कारण सामना या ठिकाणी जिंकला मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वर्गीय वासी निलेशदानी शेवटचा निरोप देताना केली विनंती गावदेवीला सुपीठ कोणी गावाला. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू द देसाई संघाचा खतरनाक फलंदाज रिची मात्र. ताबडतोब फलंदाजी करताना 22 खेळी केली मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच भालचंद्र पाटील आणि मिधी करील आपण आपल्या शुभास्य खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होते रिची मात्र ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला.